गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी तर अशी ही खुसखुशीत ओल्या नारळाची करंजी झालीच पाहिजे। त्यासाठी एका बाउलमध्ये 1 वाटी मैदा, पाऊण वाटी बारीक रवा, थोडंसं मीठ घातलं, 4 चमचे कडकडीत तुपाचं मोहन घालून मुटका होईपर्यंत पिठाला चोळून घेतलं। पाव वाटी पाण्यामध्ये कणिक अगदी घट्टसर मौसर मळून अर्ध्या तासासाठी झाकून ठेवली। सारण बनवण्यासाठी 1 चमचा साजूक तुपामध्ये 2 वाटी खोलेला ओला नारळ परतून त्यामध्ये 1 वाटी चिरलेला गूळ, जायफळ पूड, वेलची पूड घालून हे सारण बनवून घेतलं। भिजवून घेतलेली कणिक थोडी थोडी करून मिक्सरला बारीक केली, त्यामुळे याचा पटकन गोळा तयार होतो। छोटासा गोळा तोडून घेतला, तेल, तूप किंवा पीठ न लावता याला लाटून घेतलं। अगदी पातळसर अशी पारी बनवली, पारीच्या कडेने थोडंसं पाणी लावलं, त्यामुळे करंजी पटकन चिकटली जाते। यामध्ये भरपूर सारण भरलं आणि या करंजीच्या कडा आहेत त्या मिटून घेतल्या। डेकोरेशन करता फोर्कने याला डिझाईन काढून घेतली। तेल मीडियम हीटवरती गरम केलेलं होतं, यामध्ये करंज्या अलटून पलटून दोन्ही बाजूने तळून घेतल्या। खुसखुशीत ओल्या नारळाच्या करंज्या तयार आहेत। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक